हॅलो एव्हरीवन. कालच आपली मेन्स टेस्ट सिरीज अँड कंटेंट इनरिचमेंट बॅच सुरू झालेली आहे, ज्याची फर्स्ट टेस्ट इथिक्सची फर्स्ट टेस्ट काल आपली झाली. ज्याचा ब्रॉडली टॉपिक इमोशनल इंटेलिजन्स अँड ॲटिट्यूड हे होते. आपली नेक्स्ट टेस्ट या बॅचमधली 16 जुलैला असेल. सो नेक्स्ट संडेला आपली जी टेस्ट आहे त्याच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल मी थोडक्यात डिस्कस करणार आहे. आता काही लोक असे आहेत की ज्यांनी ही इमोशनल इंटेलिजन्स आणि ॲटिट्यूडची टेस्ट दिलेली आहे, बट यातला काही पोर्शन त्यांचा प्रिपेअर करायचा राहिलाय. त्यांना मी सजेस्ट करेन की हा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग नंतर आपण विचार करू. सुरुवातीला काय करा, या सेकंड टेस्टच्या सिलेबसचे जे पॉईंट आहेत ते रिगरसली कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समजा आपली संडेला टेस्ट आहे, तर तुमची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे की फ्रायडे इव्हिनिंगपर्यंत याच्या सगळ्या नोट्स आणि याची प्रिपरेशन रीडिंग जे काय असेल ते होईल. सॅटरडे हा रिव्हिजनचा डे असेल किंवा एक्झाम झोनमध्ये जाण्याचा डे असेल. काही असे लोक आहेत की ज्यांनी फर्स्ट टेस्ट दिलेली नाही आणि सेकंड टेस्टसाठी जॉईन झालेले त्या बॅचला. त्यांची फर्स्ट टेस्ट अगेन मी सेम सजेस्ट करेन की सेकंड टेस्टची प्रिपरेशन आधी करा. आपण हा बॅकलॉग कसा भरून काढायचा हे परत एकदा प्लॅन करू. सो कोणता सिलेबस आहे आपला सेकंड टेस्टला तो पहिला बघूया. सो ब्रॉडली 3 पॉईंट सिलेबस मधले कव्हर करतात. त्यात ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, ह्युमन व्हॅल्यूजचा जो पॉईंट आहे, अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडिया अँड वर्ल्ड. हा जो पॉईंट आहे ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, सो बेसिकली याची तयारी कशी करायची, ह्युमन व्हॅल्यूजची आणि कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स, ते थोडक्यात आपण बघूया. पहिला जो पॉईंट आहे ॲप्टिट्यूड, ज्याला आपण मराठीमध्ये अभिक्षमता म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणते पॉईंट कव्हर करायचे आहेत, तर बघा पहिल्यांदा तर ॲप्टिट्यूडचा मीनिंग तुम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे. ॲप्टिट्यूड कशाला म्हणायचं, अभिक्षमता कशाला म्हणायचं, मग याची एक चांगली डेफिनेशन पण तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे, जी एक्झाममध्ये जर तुम्हाला लागली तर लिहिता येऊ शकते. डिफरन्स बिटवीन ॲटिट्यूड, ज्याला आपण अभिवृत्ती असं म्हणतो, आणि ॲप्टिट्यूड यातला डिफरन्स पण यूपीएससी विचारू शकते, तर तो सुद्धा करून ठेवला पाहिजे. देन थर्ड आस्पेक्ट दॅट यू शुड प्रिपेअर फॉर इज दॅट ॲप्टिट्यूड रिक्वायर्ड फॉर सिव्हिल सर्व्हिस. मग सिव्हिल सर्व्हिसेसला कोणत्या अशा अभिक्षमता लागतात? इट कॅन बी व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल, संप्रेषण कौशल्य असेल. इट कॅन बी रिलेटेड टू ओव्हरऑल युअर कॉम्प्रहेन्शन स्किल, कन्साइजनेस ऑफ युअर आर्ग्युमेंट्स. अशा कोणत्या कोणत्या ॲप्टिट्यूड लागतात? जगाविषयीचं तुमचं ओव्हरऑल भान, करंटमध्ये काय चाललेलं आहे याचा तुमचा आवा काय काय आहे, अशा प्रकारे कोणकोणत्या ॲप्टिट्यूड लागतात हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. देन फाउंडेशन व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. आता इथं बरेच व्हॅल्यू दिलेले आहेत, इंटिग्रिटी, कंपॅशन, ऑब्जेक्टिव्हिटी. ह्या प्रत्येकावरती, या ईच व्हॅल्यूवरती तुम्हाला काय करायचं आहे, अगेन पहिल्यांदा डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग काय एक्झॅक्टली हे समजून घ्यायचं आहे. एक्झाममध्ये रिप्लिकेट करता येईल अशी एक ब्रीफ कन्साइज डेफिनेशन पण तयार ठेवायचे. खूप मोठ्या डेफिनेशन झाल्या तर त्या एक्झाममध्ये रिप्लिकेट करता येत नाहीत, याचा विचार करून चांगल्या डेफिनेशन तयार ठेवा. देन सेकंड आस्पेक्ट ऑफ रिलेटेड टू ईच व्हॅल्यू इज वाय इट इज इम्पॉर्टंट इन सिव्हिल सर्व्हिसेस. सपोज ऑब्जेक्टिव्हिटी ही व्हॅल्यू घेतली, ज्याला मराठीमध्ये आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो, तर याचं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तर ऑब्जेक्टिव्हिटीमुळे काय होतं की ते डिस्क्रिशनरी पॉवर कमी राहतात, करप्शन सारखे प्रॉब्लेम होणार नाहीयेत. इथे तुम्हाला अकाउंटेबिलिटी इन्शुअर करणं सोपं जातं. ऑब्जेक्टिव्हिटी असेल, देन देर इज अ लॅक ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ऑब्जेक्टिव्हिटी असेल, देन कोणत्याही प्रकारचा दबाव त्या ह्याच्यावरती नसतो, डिसिजन मेकिंगवरती नसतो. असे वेगवेगळे फायदे बेसिकली, की वशिलीबाजी नाही आहे बेसिकली, तर त्याला काय म्हणणार आपण, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणणार. सो वाय इट इज इम्पॉर्टंट इन सिव्हिल सर्व्हिस हे तयार करून ठेवलं पाहिजे. थर्ड आस्पेक्ट प्रत्येकाच्या, की एक्झाम्पल्स काय आहेत प्रत्येक व्हॅल्यूचे ते तयार ठेवले पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज या प्रत्येक व्हॅल्यू रिलेटेड तुम्ही जर एक्झाम्पल तयार ठेवले तर ऑलमोस्ट प्रत्येक सिलेबस पॉईंट रिलेटेड किंवा प्रत्येक इथिक्सच्या आन्सरमध्ये जे आपल्याला एक्झाम्पल लागतात आन्सर स्पेसिफिक करायला, ते तुमच्याकडे उपलब्ध असतील. जर कोणता तरी कोट त्याच्या रिलेटेड आहे का, ऑब्जेक्टिव्हिटी रिलेटेड ऑर इंटिग्रिटी रिलेटेड, जसं की इंटिग्रिटी रिलेटेड कोट एकदा यूपीएससीनीच वॉरन बफेट यांचा
प्रश्नामध्येच विचारले, तर अशा प्रश्नामधले कोट पण तुम्ही पिक करू शकता. त्याच्यानंतर इफ देर आर एनी की वर्ड्स रिलेटेड टू दॅट व्हॅल्यू, तर त्या व्हॅल्यू रिलेटेड काही कीवर्ड्स असतील तर ते सुद्धा तुम्ही पिक करू शकता. लाईक इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी, बौद्धिक सचोटी, इंटेलेक्च्युअल हिपोक्रसी, बौद्धिक दांभिकता और कंपॅशनेट ऑब्जेक्टिव्हिटी. लक्षात घ्या, आपण आता फक्त ऑब्जेक्टिव्हिटी नाही पाहिजे, त्याच्यासोबत कशाची जोड दिली पाहिजे, करुणेची जोड दिली पाहिजे. तर करुणा मिश्रित ऑब्जेक्टिव्हिटी और करुणा मिश्रित वस्तुनिष्ठता म्हणजे काय, कंपॅशनेट ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, याचा पण तयारी करून ठेवली पाहिजे. इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी मीन्स तुमच्या सचोटीला, तुमच्या इंटिग्रिटीला तुम्ही कशाची जोड देताय, तुमच्या नॉलेजची जोड देताय. सो दॅट इज इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी. असे काही कीवर्ड्स तयार करून ठेवले पाहिजेत. सो डेफिनेशन, व्हाय इम्पॉर्टंट, एक्झाम्पल, कोट और कीवर्ड्स या फॉर्मॅटमध्ये हे प्रत्येक व्हॅल्यूवरती तयार करून ठेवलं पाहिजे. देन ह्युमन व्हॅल्यूज. सो ह्युमन व्हॅल्यूज मध्ये पण सुरुवातीला काय केलं पाहिजे, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे बेसिकली काय, ह्युमन व्हॅल्यूज कशाला म्हणायचं, याच्या रिलेटेड अगेन कन्साइज एक तुमच्याकडे डेफिनेशन तयार असली पाहिजे. देन टू टाइप्स ऑफ ह्युमन व्हॅल्यूज ब्रॉडली असतात, इंट्रेन्सिक व्हॅल्यूज अँड इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज. इंट्रेन्सिक व्हॅल्यूज विच हॅव व्हॅल्यू ऑफ देअर ओन, त्या कशाचं तरी इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरलं जात नाही. साधन मूल्य किंवा स्वतोमूल्य असा दोन प्रकार केले जातात. सो याच्या रिलेटेड आर्ग्युमेंट करून ठेवलं पाहिजे. जसं की ट्रूथ, याला काय आपण म्हणणार, इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. ट्रूथ हॅव इट्स ओन इंट्रेन्सिक व्हॅल्यू, हा डिफरन्स नीट क्लिअर करून घेतला पाहिजे. देन व्हर्च्यू इथिक्स अप्रोच, ज्याला आपण मराठीत सद्गुणाधारित नीतिशास्त्र असं म्हणतो. प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस यासारखे जे स्कॉलर्स आहेत त्यांनी बेसिकली पुटफोर्थ केलेला अप्रोच व्हर्च्यू इथिक्स अप्रोच. हे काय म्हणतात की बेसिकली तुम्ही कोणती कृती नैतिक आहे, कोणती कृती अनैतिक आहे, याचा वेगवेगळा विचार करण्यापेक्षा काय करा की प्रत्येक माणसामध्येच कॅरेक्टर बिल्ड करा, ते ह्युमन व्हॅल्यूज इनकल्केट करा, जेणेकरून ते काय करतील, इथिकलीज वागतील. सो हा अप्रोच पण व्हर्च्यू इथिक्स अप्रोच ह्युमन व्हॅल्यूजच्या कंटेक्समध्ये करून ठेवला पाहिजे. या दोन्ही टॉपिक रिलेटेड तुम्हाला जर डेप्थ कळायची असेल किंवा स्कोप कळायचं असेल, काय काय करायचं आहे, तर युपीएससीचे PYQ पण बघितले पाहिजेत. जसं की व्हॅल्यूज म्हणजे काय युपीएससीने विचारून झालेलं आहे. सम पीपल फील दॅट व्हॅल्यूज कीप चेंजिंग विथ टाइम अँड सिच्युएशन. सो रिलेटिव्ह असतात व्हॅल्यू, असं त्यांचं आर्ग्युमेंट आहे की टाइम सिच्युएशन यानुसार व्हॅल्यू बदलत जातात. वाईल सो त्यांना रिलेटिव्हिस्ट, सापेक्षतावादी असं म्हटलं जातं. तर काही लोक म्हणतात नाही, काही अशा व्हॅल्यूज आहेत की ज्या युनिव्हर्सल आणि इटर्नल आहेत, चिरंतन आहेत. सो हा असा एक प्रश्न आहे की युपीएससीची सवय आहे की काही थीम्स रिपीट करणं, तर ह्या अँगलनी परत एकदा प्रश्न रिपीट होऊ शकतो. सो PYQ केले पाहिजेत आणि त्यात कोणते प्रश्न परत विचारू शकतात याचा एक सेन्स असला पाहिजे. फाउंडेशनल व्हॅल्यूच्या कंटेक्समध्ये युपीएससीने या फॉर्मॅटमध्ये खूप प्रश्न विचारलेत. व्हॅल्यूज दिल्यात आणि त्याचे मिनिंग आणि पब्लिक सर्व्हिसच्या कंटेक्समधलं त्याचं तुमचं अंडरस्टँडिंग विचारलेलं आहे. आता यामध्ये मोस्ट ऑफ द ज्या व्हॅल्यूज विचारल्यात त्या एकतर तुमच्या सिलेबसमध्ये दिल्यात त्याच विचारल्यात, पण त्याच्यासोबत काही करेज ऑफ कन्व्हिक्शन आहे, स्पिरिट ऑफ सर्व्हिस आहे, अशा व्हॅल्यूज ज्या डायरेक्टली सिलेबसमध्ये मेन्शन नाहीत अशा पण आलेल्या आहेत एक्झाममध्ये. तर काय केलं पाहिजे, तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या व्हॅल्यूज प्लस PYQ मध्ये दिलेल्या व्हॅल्यूज ॲटलिस्ट एवढ्या तरी तयार ठेवल्या पाहिजे. जसं की करेज ऑफ कन्व्हिक्शन, याला मनोधैर्य किंवा स्वतःच्या मनावरती ठाम राहण्याचा सद्गुण असं म्हटलं जातं. इंटिग्रिटी विदाउट नॉलेज इज वीक. सो जे मगाशी मी म्हटलं, कोणती इंटिग्रिटी आपल्याला पाहिजे, इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी पाहिजे, बट नॉलेज विदाउट इंटिग्रिटी. सो हे PYQ बेसिकली तुम्हाला टेस्टसाठी तयार करून ठेवावे लागतील. देन नेक्स्ट पॉइंट जो सिलेबस मधला बेसिकली आहे दॅट इज लेसन्स फ्रॉम द लाईव्स अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर्स. सो सिलेबसमध्ये युपीएससीचे असे काही पॉईंट आहेत की जे खूपच ॲम्बिग्युअस आहेत आणि कितीपर्यंत ते करायचे, कधीपर्यंत ते करायचे याला काही लिमिटेशन नाही. जसं की हे लीडर्स, रिफॉर्मर्स आणि ॲडमिनिस्ट्रेटर किती करायचे याला काहीच लिमिटेशन नाही. ॲडमिनिस्ट्रेटरच्या कंटेक्समध्ये मी तुम्हाला असं सांगेन की जेव्हा तुम्ही त्या व्हॅल्यूज करताय, फाउंडेशनल व्हॅल्यूज, त्या फाउंडेशनल व्हॅल्यूजच्या एक्झाम्पलमध्ये ॲडमिनिस्ट्रेटरचे एक्झाम्पल कशी येतील की इंटिग्रिटी रिलेटेड कोणत्या ॲडमिनिस्ट्रेटरने चांगलं काम केलंय, स्पिरिट ऑफ सर्व्हिस रिलेटेड कुठल्या ॲडमिनिस्ट्रेटरने चांगलं काम केलंय, त्याचे
एक्झाम्पल इथूनच शोधा, जेणेकरून ह्याचा तुम्हाला वेगळा काही अभ्यास करावा लागणार नाही. लीडर्स अँड रिफॉर्मरच्या कंटेक्समध्ये काही लोक जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतील तर ती लगेच केली पाहिजेत, पण मोस्टली मॉडर्न जेव्हा किंवा कल्चरचा तुम्ही स्टडी करताय, ओव्हरऑल हिस्ट्री किंवा इतर जीएसचे विषय करताय, त्यावेळेला फक्त एक पर्स्पेक्टिव्ह डोक्यात ठेवा, हाऊ कॅन आय यूज दॅट इन इथिक्स, आणि त्यासोबत पॅरलली नंतर किंवा ग्रॅज्युअली नंतर तुम्ही हे कंटेंट इन्हान्स करू शकता. एकदाच सगळं करायला गेलं तर प्रॉब्लेम होतो. सो नंतरचा पॉईंट आहे रोल ऑफ फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज. सो व्हॅल्यू इनकल्केट करण्यासाठी या इन्स्टिट्यूशनचं महत्व कसं आहे, फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. तर आपल्याला याच्यात काय करायला लागेल, पहिलं तर ह्या इन्स्टिट्यूशन कशा व्हॅल्यू इनकल्केट करतात याच्यावर एक नोट बनवावी लागेल. सपोज देर इज फॅमिली, तर फॅमिली काय करू शकते, जर पॅरेंट्स डेमोक्रेटिक पॅरेंटिंग फॉलो करत असतील, लोकशाही पालकत्व फॉलो करत असतील, देन डेमोक्रेटिक व्हॅल्यूज त्यांच्यामध्ये इनकल्केट होतील. सपोज फादर मदर यांच्या रिलेशनशिपमधून पॅरेंट्स त्या मुलाला काय कळू शकतं, तर स्त्री पुरुष संबंधाबद्दल कसं ट्रीट केलं जातं हे समजू शकतं. सो ॲटिट्यूड फॉर्मेशनसाठी किंवा तुमचे व्हॅल्यू सिस्टीम फॉर्मेशनसाठी फॅमिली, सोसायटी, एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲटिट्यूड फॉर्मेशन कसा होऊ शकतो, तर एक क्लासिकल एक्झाम्पल जे ह्या लास्ट टेस्टच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं, दादासाहेब नवपुते नावाचे एक शिक्षक आहेत. दादासाहेब नवपुते जे औरंगाबाद जवळच्या एका शाळेमधले आहेत. त्यांनी आपल्या प्राथमिक शाळेतल्या मुलांना गृहपाठच हा दिला होता, होमवर्कच हा दिला होता की चला आईसोबत भांडी घासूया. सो जोपर्यंत तुम्ही ते सोशल रोल्स देत नाही आणि एका अशा लेवलकडून, शिक्षकांच्या लेवलकडून ते दिलं जात नाही, तोपर्यंत हे ॲटिट्यूड चेंज होणार नाही. तर त्या कंटेक्स्टमध्ये इथे सुद्धा चांगली चांगली एक्झाम्पल्स, चांगल्या गोष्टी बघून ठेवल्या पाहिजेत, काही स्पेसिफिक गोष्टी तयार करून ठेवल्या पाहिजे, काही कीवर्ड सुद्धा तयार करून ठेवले पाहिजे, जसं की मगाशी मी डेमोक्रेटिक पॅरेंटिंग हा वर्ड वापरला. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो अगेन तुमच्या प्रत्येक इथिक्सच्या आन्सरमध्ये तुम्ही हा पॉईंट वापरू शकता, कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम इंडियन वर्ल्ड. सो मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स रिलेटेड पॉईंट आहे. याच्यावर जे क्वेश्चन युपीएससीने मोस्टली विचारले ते कोटेशन फॉर्ममध्ये विचारले, कोट्स बेसिकली विचारलेत आणि त्याचा मिनिंग विचारलाय. त्यासाठी या थिंकर्सवर इलॅबोरेट काम करणं गरजेचं आहे असं नाही, बट ॲज आय सेड की हे जर तुम्ही केलं तर बाकीच्या प्रश्नांमध्ये जो फिलॉसॉफिकल बेस द्यावा लागतो तो तुम्हाला देता येऊ शकतो, तुमच्या आन्सरला इथिकल बनवता येऊ शकतं. काही युपीएससीने आन्सर स्पेसिफिक विचारले की जॉन रॉल्सचं बेसिकली कॉन्ट्रीब्युशन सांगा, महात्मा गांधींचं इथिक्स रिलेटेड कॉन्ट्रीब्युशन सांगा, पण असे फार कमी प्रश्न विचारले. पण त्या कंटेक्समध्ये परत एकदा हा पॉईंट काय एकदाच करण्यासारखा नाही, काही इम्पॉर्टंट पर्सन्स आयडेंटिफाय करा, फिलॉसॉफर्स, थिंकर्स आयडेंटिफाय करा, ते करत घ्या आणि नंतर एकदा तुमचा सिलेबस कंप्लीट झाला की हळूहळू ते एक ग्रॅज्युअली वाढवत जाऊ शकतो. कोणते आहेत, स्टोईक आहेत, स्केप्टिक्स आहेत, सोफिस्ट आहेत, इपिक्युरस आहेत. एपिक्युरसला हेडोनिस्टिक म्हणजे सुखवादी असं म्हटलं जातं. देन सॉक्रेटिस, प्लेटो, ऑरिस्टटल, कांट हे आपल्याला माहीत असलेली लोक आहेत. इंडियाच्या केसमध्ये गांधी, टागोर, कृष्णमूर्ती, तिरुवल्लर, सगळ्या इंडियाला रिप्रेझेंट करणारी लोक असली पाहिजेत, कौटिल्य यासारखी लोक आहेत. सो ही लिस्ट एंडलेस आहे. बेसिकली तुम्हाला जितकं करता येऊ शकतं तितकं, म्हणजे त्याला काही लिमिट नाहीये, पण आय विल टेल की प्रायोरिटाईज करा की एवढ्या गोष्टी ह्या आठवड्यात मला एवढे माणसं होणं शक्य आहे तेवढे मी करेन, बाकीचे नंतर जसा स्पेस मिळेल तर त्याचा वापर करेन. कारण याचं फक्त GS4ला महत्व नाहीये, तर ह्याचा एसेला सुद्धा महत्व आहे. काही पर्सन्स मी स्वतः तुमचे कव्हर करणार, म्हणजे मॉरल थिंकर्स आणि फिलॉसॉफर्सची एक काही सिरीज मी युट्यूबवरती छोट्या छोट्या व्हिडिओमार्फत टाकणार आहे. जसं की आज एक गांधींचं इथिक्स याच्या रिलेटेड एक व्हिडिओ येईल. सो ह्या टेस्टसाठी इंटेन्सली प्रिपेअर करा आणि कम टू संडेला डायरेक्टली टेस्ट आपण देऊन परत एकदा याच्यावरती इलॅबोरेट आणखी डिस्कशन करूया. थँक्यू.